जय कांग्रेस भाऊ भाग 5 रेलवे इंटरेस्टिंग उदाहरण तुम्हारे में आने वाले ठीक है। देखा 126 मीटर तथा 114 मीटर लंबी दो रेलगाड़ियां विपरीत दिशाओं में क्रमानुसार 30 किलोमीटर पर आवर्स तथा 42 किलोमीटर पर आवर्स की चाल से जा रही है। मिलने के कितने समय बाद वे एक दूसरे को पार कर लेगी। मिलने के किस समय बाद एका टेन्शन नका लिहू, ते विपरीत दिशाમાં सांगले ज्या टाइमला दोन रेल्वे गाड्या विरुद्ध दिशामध्ये जातोस सापेक्ष वेग काय लावणार, दोघांच्या वेगांची बेरीज, बाकी काही वाद नाही. अंतर 126 मीटर एक रेल्वेनं, दुसरा 114, 6 4 10, आज चला 1 2 1 3 1 4 240. ठीक आहे. आता वेग सापेक्ष वेग काय लावणार, दोघांच्या वेगांची बेरीज 32 30 आणि 72. ठीक. 240 भागीला 72 गुणिला 518. ठीक. वर द्या गुणिला समजलं. 240 18 भागीला वर गुणिला घ्या 72 गुणिला 5, 18 चौक 72, 4 1 4 4 6 24, शून्यावरती 60 हा 5, 12 पंचे 60 म्हणजेच काय 12 सेकंद. सापेक्ष वेग विरुद्ध गाड्यांना म्हणजे बेरीज करतात. ऑलरेडी 72 किलोमीटर प्रति हॉर्स की गति से यात्रा करने वाली एक ट्रेन 30 सेकंड में एक पोल को पार करती है। यदि वह 54 किलोमीटर पर आवर्स की गति से यात्रा कर रही है तो वही ट्रेन उसी पोल को कितने समय पार करेगी. एकदम साधन सरळ टाकलेलं. आता 72 आहे का नाही गुणला 30 सेकंड, 72 किलोमीटर पर आवर्स किती सेकंड मग 30 सेकंड, 54 किलोमीटर पर किती. ठीक. आज गुणला आहे इकडे भागीला आणि शॉर्ट ट्रिक वापरा. ठीक. 18 3 54, 18 चौक 72, 3 1 3 3 10 30, आज 4 गुणिला 10 4 10 40, किती सेकंड में 40 सेकंड. साधन सर ज्या वेगेत वेगन वेळने गुणाकार केले आणि जो वेग राहते त्याने परत गुणाकारला एक्स लावणार भागीला लावणार गुणाकार भागायचा उत्तर लिह. देखा ऑलरेडी आता एक उदाहरण आहे थोडं मागल्या उदाहरणापेक्षा थोडं वेगळं आहे. ठीक आहे. देखा इथून तुम्हाला उदाहरणाची पातळी थोडं हाय दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला ज्या मी तुम्हाला बेसिक करलेत रेल्वेला भाग 1 भाग 2 भाग 3 त्या तुम्ही देखत चला त्या बेसिक कन्सेप्टवर उदाहरण आहे. ठीक. इथून पुढे अपेक्षा ठेवणे की सोपं उदाहरण आहे. ओके. 72 किलोमीटर पर आवर्स की जाने वाली एक रेलगाड़ी एक खंबे को 18 सेकंड में और एक प्लेटफॉर्म को 33 सेकंड में पार करती है तो प्लेटफॉर्म की लंबाई बताएं. आता काय करणार माहिती का ते का आता लंबाई जी ती मीटरमध्ये राहते. कसं म्हणजे मीटर म्हणजे आपले किलोमीटर पर रूपांतर कसं करणे मीटर पर सेकंद. ओके. मग किती लाख 72. ठीक.
18 चौक 72, 4 गुणिला 5 वेग काय होणार 20 मीटर पर सेकंड नाही आता कितना सेकंड में 18 सेकंड में कितना 3 सेकंड में आता 18 सेकंड बोलले रेल्वे कम ठीक 18 दोन्ही 36 ठीक म्हणजे 300 ओके आणि 3 दोन्ही 67 760 मीटर आहे 360 मीटर आहे आता 760 वजा 360 केला तुम्हाला 60 का 60 होणार 300 प्लॅटफॉर्म लांबी किती होती 300 याबद्दल मी काय करी कारण अंतर आपण काय जाड्याने काय आहे प्लॅटफॉर्मले किंवा बोगदाले पुल जाड्याने ओलांडस त्याडन ती रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगदा आणि ते स्वतःला एवढा लांबी एवढं अंतर ते पार करस म्हणून एकूण लांबी आपण ती मायनस करू ठीक आहे आता बराचसा उदाहरण असा राहतो असं ते आपल्या टॉपिक सोल्युशन राहतात पण तेच कुठंतरी कनेक्शन त्या टॉपिक सोबत राहतो तसं लाईव्ह उदाहरण देखा ट्रेन में बैठा आदमी 1 मिनट में 24 टेलीफोन पोस्ट गिनती कर सकता है कितना मिनट में 1 मिनट में यदि 2 टेलीफोन पोस्ट के बीच की दूरी 60 मीटर है तो ट्रेन किस गति से चल रही है आता ते ताशी नावे घेतो ठीक आहे आता काय म्हणलं 1 मिनिटा मागितला 24 ठीक आता टेलीफोन की दूरी फक्त या उदाहरण सोडत असताना समजेल ना ठीक कितली 24 1 मिनिटा 1 मिनिट मध्ये घेतला 7 सेकंड ठीक आहे 7 चौको 24 14 12 2 14 ठीक आहे आता दूरी कितली 60 मीटर आहे ठीक 1 मिनिट में क्रॉस करा तो ठीक आहे मग 1440 गुणिला 60 मिनिट ना 1000 मीटर ठीक हा शून्य घ्या हा शून्य घ्या हा गया आता किती राहणार 144 सोपा राहतो बरं काय उदाहरण काय टेन्शन बागीला ठीक आता आपण दारडा पॉईंट लिहू ठीक आता 144 गुणिला 6 6 चौक 24 हातच्याला 2 6 चौक 24 आणि 2 26 26 ची 6 हातच्याला 2 6 1 6 2 8 864 भागीला 10 आता छेदस्थानी एकावर जेवढे शून्य असतात तेवढं जर आपण पुढे सरकवतो डावीकडे म्हणजे 86.4 किलोमीटर पर काय करणार 1 मिनिटा में 24 गुणाकार कर लिधा 2 टेलीफोन में 20 ने दूरी किती 60 मीटर ठीक आपण एकूण दूरी काढली ती त्यांना मग 60 मीटर गॅप आहे खाली 1000 लिधा शून्य घ्या शून्य घ्या शून्य घ्या शून्य घ्या 144 गुणिला 6 864 बाईकला 10 गुणा जर 100 आहे नसता 2 घर सारखा होता ठीक असाच स्टँडर्ड उदाहरण आपलं तुम्हाला आता हे सिरियल कंटिन्यू दिसतील काम काढू म्हणजे सॉरी ट्रेनना
समय चालन तर दुरी मार. असंच तुम्ही लेक्चर आपला सिरीज देखत चला आणि गोरगरिबांपर्यंत चॅनल आपलं आलं पोहोचवत चला. ठीक, प्रत्येक विद्यार्थीपर्यंत आपलं हे खानदेशी आपले चॅनल खानदेशी कोर्ससाठी सेपरेट चालू करेल आहे. कठीण उदाहरण हिंदी असो मराठी असो स्टँडर्ड तुमले आपल्या आहे भाषा त्यांना एक्सप्लेन कधी तुम्ही सांगितलं जास. ठीक, चला भेटूत पुढल्या लेक्चरले. तोपर्यंत जय खानदेश.